एक झालं की एक सारखे आमच्याकडे कार्यक्रम असतात आणि मी काही कोणता कार्यक्रम मिस करत नाही, कारण की तेवढाच आपल्याला नट्टाफट्टा करायला चान्स मिळतो. आता ह्या साडीवरचा ब्लाऊज मी शिवला नव्हता, त्यामुळे ग्रीन कलरचा घालून बघितला आणि आता असं वाटतं की हाच ब्लाऊज किती सुंदर दिसतोय, यावरती दुसरा शिवायची गरजच नाहीये. आणि कोलॅबरेशनची शूट करून करून अशा मेकअपची मला सवय झाली आणि आता असं वाटतं की हाच मेकअप सुंदर दिसतो, हेवी मेकअप करायलाच नको. सिंपल अशीच मी आज तयार होणार होते, फक्त आयलायनर मस्कारा लावला, हेअरस्टाईल वाटत होतं हीच चांगली दिसते, पण त्यानंतर हा छोटूसा क्लचर घेतला आणि जे मी नेहमी करते तेच करून घेतलं. एक छोटंसं गळ्यातलं घातलं होतं, मोठं असं कानातलं घातलं होतं आणि मी रेडी. आता ही आहे आमची गँग. कुठेही कार्यक्रमांना जायचं असेल आम्ही सगळे सोबतच जात असतो आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. तर म्हटलं चला आपली व्हिडिओ पण काढून घेऊया. आणि आमचा कृष्णा दादा म्हणे नवीन युट्यूब चॅनल सुरू करणार आहे, डेली व्लॉगिंग करणार आहे. आणि आमची अन्वी पण आता एवढी मस्ती करत असते ना, तर तिच्या गोष्टी पण तो तुम्हाला दाखवेलच त्यामध्ये. अन्वीवरून आठवलं, ही आमची मोठी अन्वी आहे आणि तिच्या मम्मीने मला एवढी हळद लावली, तर म्हटलं चल तुझ्या गालाला पण मी लावून घेते. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं आणि हे आम्हाला वेलकम ड्रिंक जेवण झाल्यानंतर मिळालं होतं. आता हे पिल्यानंतर आमचा विचार चालला होता की नक्की हे आहे काय. एवढ्या दिवसांनी सगळेजण भेटतात ना, तर त्यामुळे सगळेजण असे ग्रुप करून बसतात आणि सगळ्यांची मग गप्पा सुरूच असतात. आणि हल्ली माझ्या बाबतीत असं झालंय की मला व्हिडिओ काढायची एवढी सवय झाली आहे की कधी फोटो काढायचं माझ्या लक्षातच राहत नाही. कुठेही गेलो तर आमचे व्हिडिओ सुरू असतात. झाला कार्यक्रम संपला, कार्यक्रम नाही संपला, आमची घरी जायची वेळ झाली. आता म्हटलं चला छानसा एक फोटो काढून घेऊया, पण मोबाईलला सुद्धा व्हिडिओची इतकी सवय झाली आहे की फोटो काही निघत नाही, सगळ्या व्हिडिओच निघतात. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.